आणि या राज्यघटनेला वाचवण्यासाठीच आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोतच, परंतु आपण पत्रकार मित्र म्हणून सुद्धा तुम्हाला विनंती की आपण सुद्धा ती राज्यघटना कशी वाचेल याच्यासाठीच लिखाण करावं, त्याच्यासाठीच बातम्या द्यावेत. आणि लोकशाही जिवंत असेल तर आपण सगळे जिवंत राहू एवढं पक्का आहे. आणि लोकशाही संपली तर सगळं संपेल हे तेवढंच खरं. 1 नंबरचा मतदारसंघ नंदुरबार आणि ज्या मतदारसंघाने काँग्रेस पक्षाची गेली अनेक वर्ष बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख या संपूर्ण देशामध्ये, त्या मतदारसंघामध्ये आज ही प्रेस कॉन्फरन्स होते आणि आमच्या इंडिया आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची प्रेस कॉन्फरन्स याच्याकरता आहे. कारण की आम्हाला सर्वांना खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये हा जो आमचा बालेकिल्ला म्हणून असलेली ओळख हा मतदारसंघ आहे, हा पुन्हा एकदा आम्ही ताब्यामध्ये घ्यायला निघालेलो होतो आणि 100% येणाऱ्या या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येणार आहे. एकंदर जो उमेदवार आम्ही या ठिकाणी घोषित केलाय, गोवाल पाडवी, ज्यांची ओळख एक वकील आणि गेल्या अनेक वर्षापासून मुंबई हायकोर्टामध्ये ज्यांची वकिलीची प्रॅक्टिस चालली आहे, अशा या अत्यंत उच्च शिक्षित अशा या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी नंदुरबार लोकसभेमधून दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की गोवालदाराच्या माध्यमातून या संपूर्ण नंदुरबार लोकसभेमध्ये एक सक्षम चेहरा काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे. खरं तर एकंदर ह्या महाराष्ट्रामधलं जे आम्ही चित्र बघतोय, प्रचंड अशी असंतोषाची लाट या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला अनुभवायला मिळते. आज उत्तर महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर धुळे असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, सर्व जिल्ह्यांमध्ये जेव्हा जेव्हा प्रत्येक तालुक्यात आम्ही जातोय, प्रत्येक ठिकाणी लोकांनी एक निश्चय केलेला आम्हाला दिसतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यायची नाही. ज्या गोष्टी सांगून हे लोक सत्तेवरती आली होती आणि ज्या गोष्टींमुळे ह्या लोकांनी त्या ठिकाणी हे सत्ता स्थापन केली, त्याच्या एकंदर विपरीत गोष्टी या गेल्या 10 वर्षामध्ये घडलेल्या सर्वसामान्य माणसाला दिसत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस अत्यंत बेजार त्या ठिकाणी झालेला दिसतोय. जी प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे, प्रचंड मोठी बेरोजगारी या संपूर्ण देशामध्ये वाढलेली आहे. या बेरोजगारीच्या माध्यमातून आज जवळपास जे जाहीर केलं होतं त्यापेक्षा 2% सुद्धा लोकांना रोजगार हे लोक देऊ शकले नाही. और महागाईचा कळसा इतका जास्त झालेला आहे की महागाई माणसाला बाजूला ठेवायचं. जो काँग्रेस पक्षाचा विचार होता की सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या केंद्रस्थानी होता, विकासाच्या केंद्रस्थानी होता, त्याला बाजूला करून मूठभर उद्योगपत्यांना त्या ठिकाणी आता केंद्रस्थानी ठेवून ते उद्योगपती कसे मोठे होतील आणि त्यांच्या इंडस्ट्रीज कशा वाढतील हा प्रयत्न या देशामध्ये चाललेला सर्वसामान्य माणसाला दिसतोय. आणि त्यामुळे छोटे व्यापारी आज संपुष्टामध्ये आलेत. सर्वसामान्य गोरगरीब माणसाला फार मोठे कर लावले गेले, जीएसटी त्यांच्यावरती थोपला गेला आणि हा सर्व जो विषय लोकांच्या समोर आलाय त्यामुळे सर्वसामान्य जनता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेली आहे. आज ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्ही जातो त्या मतदारसंघामध्ये लोकांनी निश्चय केलेला आम्हाला दिसतोय आणि त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 पैकी कमीत कमी 35 जागा ही इंडिया आघाडी त्या ठिकाणी जिंकल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आहे. आज जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नंदुरबार लोकसभेमध्ये सुद्धा आज पुन्हा एकदा आमचा बालेकिल्ला हा आमचा पुन्हा ताब्यात घेण्याकरता आमची या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी या ठिकाणी नंदुरबारला येऊन गेले आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी नंदुरबार वासियांना संबोधित सुद्धा केलं. त्यामध्ये जी सभा घेतली गेली, जो मेळावा घेतला गेला, त्या मेळाव्याला आम्ही जे बघत होतो त्या मेळाव्याला आली होती आणि हजारोंच्या संख्येने जेव्हा त्या ठिकाणी तो मेळावा झाला, त्या मेळाव्याला मी शेवटी उशिरा पोहोचलो आणि मेळावा संपल्यानंतर आम्ही बाहेर उभो होतो. जे लोक बाहेर येत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला सांगत होता
की ह्यावेळी 100% काँग्रेसची सीट नंदुरबारमध्ये जिंकणार आहे. विचारला आहे. राष्ट्रीय प्रश्न असेल, स्थानिक प्रश्न असेल, आम्ही दोघं प्रश्न आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ आणि मतं मागू आणि निश्चितपणे मतदार काँग्रेसच्या बाजूने. समस्या एक नाही अनेक आहे. आपण जे प्रश्न अगर मी सांगू आपल्याला तर एक तर मला जे एक लिस्ट सांगतो आपल्याला. महत्वाचे विषय आहेत. तापी बुराईचे जे प्रकल्प आहे जिकडे 100 कोटीचे निधी दिला गेला ते 800 कोटीपर्यंत घेऊन गेले आहे. ते फक्त प्रशासकीय मंजुरी, निधी अजून उपलब्ध करून दिला नाही. माझे वडील जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी अँब्युलन्स दिले, बाईक अँब्युलन्स दिले. ते बाईक अँब्युलन्सची इथे आता आमच्या मी दुर्गम भागातून आहे, मी सातपुड्यातून आहे. ते अँब्युलन्स दिसत नाही, त्यांचे मेंटेनन्सही होत नाही. तर असे आरोग्यांचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्नांसाठी आम्ही ऍक्शन प्लॅन बनवू. निश्चितपणे लोक मतदारांसमोर आम्ही जाऊ. ते आणि ही सुद्धा संसदेमध्ये वकिलीच करावी लागणार. कायदे मंडळामधले जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला आणि म्हणून तिथे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा वकील होते, त्यांचे भरणा जास्त होते. देश स्वातंत्र्य लढ्यानंतर सरकारमध्ये सुद्धा वकीलच होते. नेहरूंपासून तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काय राज्यघटना दिली ती वकिलांनी दिली, देशाने दिली. आणि ती राज्यघटना वाचवण्यासाठी आणि ती लोकशाही संपवणारे जे निघाले त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी इव्हन ईव्हीएम मशीन ज्याच्यात कोणाचा जीव आहे असे ते ईव्हीएम मशीन कसं खराब आहे किंवा ते या लोकशाहीला घातक आहे याची लढाई आताच वकील लढत आहेत. आणि वकिलांची लढाई ही सर्व दूर असते. रस्त्यावरची लढाई असो या हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये, पण त्याच वेळेला ते पार्लिमेंटमध्ये सुद्धा लढाई असते. ती वकिलीच करावी लागते. म्हणून वकिलाचं काम आहे असं आपले बाबांनी सांगितलं, आमचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं. ते खरं आहे की वकिलाला पाठवणं गरजेचं आहे. त्याशिवाय ती लोकशाही वाचणार नाही, ती राज्यघटना वाचणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी, राज्यघटना वाचवण्यासाठी राज्यघटना नसेल तर हा देश राहणार नाही. देश जिवंत आहे फक्त राज्यघटनेवर. पाडीसाहेब आणि कुणाल बाबांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या उमेदवारांच्या आणि येणाऱ्या लोकसभेच्या संदर्भामध्ये आपली भूमिका विशद केलेली आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नंदुरबार जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून देखील या ठिकाणी उपस्थित आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातली 2 तालुके, आमचा शिरपूर तालुका आणि साक्री तालुका आपल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतो आणि आपले 6 तालुके शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार, नवापूर हे सगळे तालुके आपल्या या लोकसभा मतदारसंघात येतात. आणि म्हणून हा जो एकत्रित अशा प्रकारचा पत्रकार परिषदेचा जो विषय आहे तो या ठिकाणी मुद्दा म्हणून आदरणीय के.सी. पाटील साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कुणाल बाबांनी पक्षाची भूमिका या ठिकाणी विशद केली. मित्रांनो, हा तसं पाहिलं तर काँग्रेसचा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला समजला जाणारा आमचा नंदुरबार जिल्हा आहे. हा जिल्हा कायम काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा जिल्हा आहे आणि गेल्या 2 लोकसभा मतदार निवडणुकांपासून आपल्याला विजयाने हुलकावणी दिलेली आहे आणि तो विजय मिळवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे असं मला वाटतं. या व्यासपीठावर शिरपूर तालुक्यापासून तर थेट दडगाव अक्कलकुवापर्यंतचे सर्व पदाधिकारी, साक्री तालुक्यातले माजी खासदार बापूदादांपासून बापू चोडेपासून सर्व आजी माजी आमदार या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने आहोत. विद्यमान आमदार देखील आहेत नवापूरचे. तर ही सगळी शक्ती पाहिली तर गुलाल पाटीलचा विजय आम्हाला अजिबात अवघड वाटत नाही आणि हा विक्रम जो आतापर्यंत आम्हाला हुलकावणी देत होता तो विक्रम करण्याची संधी एका तरुण नेतृत्वाला मिळते. आज गोवालच्या रूपाने एक 30-32 वर्षाचा तरुण या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत संसदेमध्ये जाण्याची संधी आम्हाला अभूतपूर्व संधी मिळालेली आहे. आणि या संधीचं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, विशेषतः महाविकास आघाडीचे आम्ही सगळे घटक पक्ष अत्यंत कसोशीने प्रयत्न करू आणि गोवाल पाटीलचा विजय मिळवण्यासाठी आमचे तालुका प्रमुख असतील, आमचे गावागावातले शाखा प्रमुख असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, आमच्या महिला आघाडीचे पदाधिकारी असतील, हे सगळे अत्यंत कसोशीने प्रयत्न करतील असा विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो. आणि काल मी जेव्हा शहाद्यामध्ये होती तेव्हा एका सामान्य शेतकरी माणसानं माझ्याशी बोलत असताना सांगितलं की अब की बार नंदुरबार तो बिल्कुल नहीं पार, ही घोषणा आम्ही
सामान्य शेतकरी देणार आहोत असं त्यांनी सांगितलं। आणि ते बोलत असताना त्यांनी अजून दुसरी एक गोष्ट सांगितली की 25 वर्ष ज्यांच्या घरामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीनंतर सत्ता होती ते असताना सुद्धा जेव्हा जेव्हा 10 वर्षामध्ये खासदारांना नंदुरबार बद्दल बोलायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषण, रस्ते याचे प्रश्न मांडले। आणि म्हणून या जिल्ह्यातला आदिवासी, या जिल्ह्यातला बहुजन युवक इथल्या खासदारांना प्रश्न विचारणार आहे, बोला हिनाताई बोला, याचं उत्तर काय? अशा पद्धतीचा सामान्य लोकांच्या मध्ये या पद्धतीची चर्चा, या पद्धतीची घोषणा आहे। ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे जे आमचे उमेदवार आहेत यांना ज्या पद्धतीचं समर्थन मिळतंय त्याचे प्रमुख कारण आहेत, ज्या दिवशी मणिपूर जळत होतं आणि मणिपूरच्या संदर्भामध्ये या देशातले सर्व विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव आणून पंतप्रधानांची तुम्ही संसदेमध्ये या आणि चर्चा करा असं जेव्हा म्हणत होते त्यावेळेस या लोकसभा मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करणाऱ्या 63% आदिवासींचं नेतृत्व करणाऱ्या नेत्या ह्या जेव्हा बोलायला उभ्या राहिल्यात तेव्हा त्यांनी मणिपूरच्या बद्दल एक शब्दानही खंत व्यक्त केली नाही। आणि त्याच वेळेस त्यांनी मणिपूरमध्ये जी बाई लग्न करून फिरवली गेली ती नुसती आदिवासीच नव्हती, आदिवासी होती, महिला होती आणि कारगिल युद्धामधल्या सैनिकाची पत्नी सुद्धा होती। असं असताना सुद्धा एक शब्द बोलला नाहीत, याचा राग या देशातल्या मणिबेलीपासून तर पार साक्री तालुक्यातल्या शेवटच्या गावापर्यंत आणि शिरपूरच्या गावापासून तर नवापूरच्या शेवटच्या गावापर्यंत हा संताप लोकांच्या मनामध्ये आहे। ज्या दिवशी हे केंद्रातलं सरकार वन अधिकार कायद्याला आणि पेसा कायद्याला हरताळ फाजत होतं, त्याचे जे काही नियम आहेत ते कमजोर करत होतं, तेव्हा नंदुरबारच्या खासदार एका शब्दानं सुद्धा तुम्ही वन हक्क कायदा जर पातळ केला आणि तुम्ही या वन हक्क कायद्याला जर नख लावलं तर नंदुरबार जिल्ह्यातला आदिवासी हा ताटमानेनं जगू शकत नाही, पेसा कायद्याला हात लावला तर जगू शकत नाही, याच्याबद्दल एका शब्दानं सुद्धा बोलल्या नाहीत। आणि म्हणून ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे यांनी LLM केलेलं आहे, ते संविधानाचा विषय घेऊन त्यांनी LLM केलेलं आहे। आणि हे संविधान या देशामधला हेगडे नावाचा खासदार जेव्हा संसदेमध्ये म्हणतो की संविधान बदलण्यासाठी आम्हाला 405 पाहिजे आणि त्यावेळेस सुद्धा या जिल्ह्यातल्या खासदार बोलत नसतील तर मग या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांनी, मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। इथल्या शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, कारण आतापर्यंत केळी असेल, मिरची असेल, पपई असेल याचा उद्योग उभा राहिला नाही। इथे अर्थव्यवस्था गेल्या 10 वर्षामध्ये ऍस्पिरेशन जिल्हा आहे, पण या ऍस्पिरेशन जिल्ह्यामध्ये 110 ऍस्पिरेशन जिल्हे आहेत, त्यातल्या नंदुरबार जिल्ह्याला, एकट्या जिल्ह्याला 2 माझगाव डॉग आणि BPCL ह्या 2 कंपन्यांचा CSR दिला जातो। परंतु तरीही इथल्या आदिवासींचं स्थलांतर, इथल्या गरिबांचं कुपोषण, इथल्या महिलांचं अॅनेमिक संपलेलं नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये 25 वर्षाची सत्ता आहे त्यांची आहे। आणि म्हणून ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने जिंकतील हा आम्हाला विश्वास आहे, कारण आमच्या बरोबर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी पार्टी आहे, आमच्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्याकडे महाराष्ट्र वाचवण्याचा इतिहास आहे त्यांची शिवसेना आहे, आमच्याकडे आज जेलमध्ये जाऊ पण शरण जाणार नाहीत असं सांगणाऱ्या केजरीवालांची आम आदमी पार्टी आहे, आमच्या बरोबर CPI CPMचे सर्व साथी आहेत आणि त्याचबरोबर सर्व आदिवासी संघटनांचे नेते जे म्हणतात की आदिवासींना वनवासी म्हणणारे आम्हाला चालणार नाही असं म्हणणाऱ्या संघटना आमच्या बरोबर आहेत आणि शेतकरी संघटनाही आमच्या बरोबर आहेत। आणि म्हणून आमचा विजय नक्की आहे। किती जणांचे अकाउंट बंद करतील? अकाउंट पैशानं निवडणुका लढवल्या जात नाही जर अगर जनतेनं निवडणुका हातात घेतली, आणि ही निवडणूक जनतेनं हातात घेतली। तेव्हा हिनाताईंना तिकीट दिलं गेलं त्यावेळेस ते सुद्धा नवीन चेहरा होता, त्यांची पार्श्वभूमी
विजयकुमार गावित साहेब होते. केसी पाडवी आता 5व्यांदा 6व्यांदा निवडून आले. या जिल्ह्याचे 7व्यांदा निवडून रेकॉर्ड ब्रेक आहे त्यांचा. माणिकराव दादानंतर त्यांचाच नंबर लागतो आहे. तर ते सुद्धा त्यांचं घराणं सुद्धा राजकीय अनुभव आहे आणि यांच्या वडिलांच्या नावाने जिनाताईला मतं मिळाली होती. आता सुद्धा केसी पाडवींच्याच नावाने गोवाल दादालाही मतं मिळू शकतील त्याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या हातात लोकसत्ता म्हणतात त्याला. लोकशाही ही एका कोणाची शाही नाही. लोकांच्या हातात जे काय हत्यार आहे ते वापरणं आणि कोणाला जर मंजूर असेल की या देशात हुकुमशाही यावी आणि मशीन वापरावं तर जरूर त्यांनी मशीन वापरावं. परंतु हुकुमशाहीला उत्तर देण्यासाठी जे काय करावं लागेल ते करावं लागेल. 384 फॉर्म भरल्यानंतर सुद्धा बॅलेट पेपर द्यावा लागतो. 384 पेक्षा जास्त जर फॉर्म आले तर बॅलेट पेपर द्यावा लागतो. आता ही फजिती कोणाची करायची किंवा तुम्हाला उमेदवार कोण आहे ते कळणार नाही, पण तशी तयारी होऊ शकते. किती लोक फॉर्म भरू शकतात आणि मग ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी या जगामध्ये अनेक जे बलाढ्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीन वापरलं जात नाही. मग या देशातच का वापरलं जावं हा जो आग्रह आहे याच्या पाठीमागे शंका घेण्यासारखं आहे. मग ही शंका सुद्धा घेऊ नये. हे लोकशाहीला घातक आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जो विषय आहे निवडणूक रोख्यांचा त्या संदर्भामध्ये आज तुम्हाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून अनेक वेळा या विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या गेल्या. आमचे नेते सन्मान्य नानाभाऊ पटोले असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत हा जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालाय या विषयावरती आवाज उठवायचं काम चाललेलं आहे. आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांमध्ये आता तिकीट वाटप चालू आहे. आता जेव्हा जेव्हा हा विषय पुढे जातोय, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक रोख्यांच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणसाला आता हे सर्व कळून चुकलेलं आहे. आज जरी संपूर्ण मीडिया ही बीजेपीने ताब्यात घेतली असेल, विकत घेतली असेल, तरी सुद्धा बऱ्यापैकी मीडिया समोर रोख्यांच्या संदर्भामध्ये हा विषय तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता लोकांना हे कळून चुकलेलं आहे की ह्या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार हा इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून झालाय आणि याचं उत्तर जनता त्याच्यावरून देणार आहे, मतांच्या माध्यमातून देणार आहे. परंतु 100% काँग्रेस पक्ष असेल, इंडिया आघाडीचे सर्व नेते असतील, हे निवडणूक रोख्यांच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती करण्याचं काम कोणी नावं ठेवणार नाही. त्यांचाही उद्देश तो नाही. या देशातल्या ज्या काय अगदी वरच्या लेवलचे जे मालक आहे ते कोणाच्या ताब्यात हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला आमचे राहुलजी गांधी सुद्धा म्हणतात की तनखा मिळण्याचं आपल्याला पगार महत्वाचा आहे, आपलं जीवन महत्वाचं आहे. तुम्ही आमच्यावर आहात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे सगळे काय ते लोकांचं प्रबोधन करण्यासाठी सुद्धा आपली लेखणी सुद्धा आम्ही जरी कमजोर असलो तरी आपली लेखणी तेवढीच महत्वाची आहे. आपण सुद्धा त्याचा सहभाग घ्यावा. आपल्या लेखणीने लोकांचं प्रबोधन व्हावं अशी मी हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. महाविकास आघाडीचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो. इंडिया आघाडीचा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जाहीर केलेला आहे. ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत आमच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरता आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि याच्यामध्ये अत्यंत सक्षम आणि ताकदीचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने दिलेला आहे. आणि हा जो मतदारसंघ आहे जो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून इतक्या वर्षामध्ये ओळखला गेला, पुन्हा एकदा ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याकरता, इंडिया आघाडीचा झेंडा फडकवण्याकरता सर्व इंडिया आघाडीची टीम ही अत्यंत सक्षमपणे, एकजुटीने, सक्षमपणे उभी राहिलेली आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण तयार आहोत. हा मेसेज आम्हाला आज या ठिकाणी द्यायचा होता. अत्यंत ताकदीचा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. उच्च विद्याविभूषित, ज्यांनी LLM केलंय, आजही मुंबई हायकोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करतात, ज्यांना एक फार मोठा लोकसेवेचा आणि राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. सन्मान्य केसी पाडवी साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी मतदारसंघामध्ये बरीचशी कामं उभी केलेली आहेत, ज्यांचा एक चांगला गाढा अभ्यास या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आहे.
अशा या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सर्वजण सक्षमपणे उभे आहोत। एकंदर आमची जी प्रचाराची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये कॉमन माणसाने जे आज आम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्व आघाड्यांवरती अपयशी ठरलेला आहे। सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारं भारतीय जनता पक्ष हे कुठेही सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकलं नाही। आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी या संपूर्ण गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या ज्या गोष्टींवरती अपयशी ठरलेला असतो, मग ते युवक असेल, महिला असेल, व्यापारी असेल, या सर्व आघाड्यांवरती जिथे जिथे अपयशी ठरलेला आहे त्या सर्व गोष्टींना दुरुस्त करण्याकरता आम्ही आमच्या काही गॅरंटीज या ठिकाणी या देशापुढे जाहीर केलेल्या आहेत आणि या गॅरंटीज घेऊनच आम्ही आज या मतदारसंघामध्ये लोकांपुढे जाणार आहोत। आणि आम्हाला खात्री आहे की ज्या दिवशी इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी या देशामध्ये सत्तेवरती येईल त्यावेळी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने जे दिवस आपल्याला दिले होते, ज्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जो आपला विकास चालू होता, त्या विकासाचं गाडं पुन्हा एकदा या देशामध्ये सुरू होईल। आणि ही जी गेल्या 10 वर्षामध्ये आपली हाल अपेष्टा या देशाने अनुभवलेली आहे ही संपूर्ण संपुष्टामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामुळे गोवाल पाडवींच्या रूपाने एक चांगला सक्षम उमेदवार आम्ही आज या ठिकाणी इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे। तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्याची पाळी ही भारतीय जनता पक्षावरती आलेली आहे। मला तर असं वाटतं की ही नामुष्की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकते। त्यामुळे सक्षम उमेदवार आमच्या समोर आहे हे आम्हाला मान्यच नाही। त्यामुळे असा उमेदवार आमच्या समोर आहे की ज्याला बदलण्याकरता त्यांच्याच पक्षामध्ये फार मोठी चढाओढ लागलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की गोवाल पाडवी ज्याच्या पाठीमागे एक फार मोठा कर्तृत्वाचा वारसा आहे आणि जो एक वकील आहे ज्याच्या मागे एक फार मोठा अभ्यासाची परंपरा आहे, तो आमचा सक्षम उमेदवार आहे आणि हा उमेदवार आमचा निवडणार आहे।